नमस्कार. आज आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगामध्ये सिंचन विहीर मंजुरीसाठी कोणती अधिकृत कागदपत्र लागतात याची संपूर्ण आणि अचूक यादी पाहणार आहोत. तुमच्यासोबत असं होतंय का की तुम्ही विहिरीसाठी अर्ज करताय आणि तुमचा प्रस्ताव वारंवार अपूर्ण आहे असं कारण देऊन परत येतोय? तर याचं सगळ्यात मुख्य कारण असतं आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होणं. बघा, मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर मिळणं हे एक वैयक्तिक लाभाचं काम आहे. त्यामुळे ही एक रीतसर प्रक्रिया आहे. यासाठी एक ठरवून दिलेला अर्ज, काही महत्त्वाची प्रमाणपत्र, तांत्रिक मंजुरी आणि अर्थातच ग्रामसभेचा ठराव या सगळ्या गोष्टी लागतातच. यापैकी एकही कागदपत्र कमी असेल तर प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही. म्हणूनच आपला प्रस्ताव पहिल्याच प्रयत्नात आणि वेळेवर मंजूर व्हावा यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आता आपण या योजनेसाठी लागणाऱ्या एकूण 15 कागदपत्रांची सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज, ज्याला प्रपत्र अ असं म्हणतात. शासनाच्या नियमाप्रमाणे हा अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. यामध्ये लाभार्थ्याची सगळी वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील दिलेला असतो. दुसरं आवश्यक कागदपत्र आहे हमीपत्र, जे प्रपत्र ब मध्ये द्यायचं असतं. यातून लाभार्थी एक प्रकारे खात्री देतो की अर्जात दिलेली सर्व माहिती खरी आहे आणि योजनेचे सगळे नियम व अटी त्यांना मान्य आहेत. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदाराकडे एक सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह मनरेगा जॉब कार्ड असायलाच हवं. या कार्डशिवाय वैयक्तिक लाभाचं कोणतंही काम मंजूर होत नाही. जर जॉब कार्ड नसेल तर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून नवीन मिळवता येतं आणि निष्क्रिय असेल तर कामाची मागणी करून ते पुन्हा सक्रिय करता येतं. चौथा आहे आधार कार्ड. हे ओळख पटवण्यासाठी आणि थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीसाठी अनिवार्य आहे. कारण मनरेगा अंतर्गत मिळणारे सगळे पैसे आता थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केले जातात. आणि म्हणूनच पाचवं कागदपत्र लागतं ते म्हणजे बँक पासबुकची प्रत. मजुरी आणि अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठी तुमचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे. आणि हो, हे खातं तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं असणं बंधनकारक आहे. सहावं महत्त्वाचं कागदपत्र आहे जमिनीचा अद्ययावत 7/12 उतारा. यात सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की जमीन अर्जदाराच्या नावावरच असली पाहिजे. तसंच सिंचन विहिरीसाठी नावावर सलग 40 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. 7/12 सोबतच लागतो 8 उतारा. यातून तुमच्या नावावर एकूण किती जमीन आहे आणि तुमचा मालकी हक्क कसा आहे हे स्पष्ट होतं. याच उतार्यावरून काही प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अल्पभूधारक असण्याची अट तपासली जाते. 8वं आहे एक स्वयंघोषणापत्र. यामध्ये तुम्हाला असं लिहून द्यावं लागतं की तुम्ही याआधी मनरेगा किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नाही. 9वं कागदपत्र आहे एक अधिकृत दाखला. तुमची प्रस्तावित विहिरीची जागा कोणत्याही मोठ्या किंवा मध्यम पाटबंधारा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत नाही हे सिद्ध करणारा हा दाखला संबंधित विभागाकडून आणून सादर करावा लागतो. 10वा आहे जातीचा दाखला, पण हा सगळ्यांना अनिवार्य नाही. जर लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा भटक्या विमुक्त जमाती यांसारख्या आरक्षित प्रवर्गात मोडत असेल तरच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला जोडावा लागतो. 11वा मुद्दा तेव्हा महत्त्वाचा ठरतो जेव्हा 2 किंवा अधिक लाभार्थी मिळून एका विहिरीसाठी अर्ज करतात. अशावेळी त्या सर्व लाभार्थ्यांमध्ये पाणी वाटप कसं होईल याचा एक कायदेशीर करारनामा स्टॅम्प पेपरवर करून सादर करणं बंधनकारक आहे. 12वा दाखला हा पिण्याच्या पाण्याच्या स्रोताविषयी आहे. तुम्ही जिथे विहीर प्रस्तावित केली आहे त्या जागेच्या 500 मीटरच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा कोणताही सार्वजनिक स्रोत म्हणजे सरकारी विहीर किंवा हातपंप नाहीये असा अधिकृत दाखला द्यावा लागतो. 13वं कागदपत्र आहे स्थळ पाहणी दाखला. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक हे तिघं मिळून तुमच्या प्रस्तावित जागेची पाहणी करतात आणि त्याचा एक संयुक्त अहवाल तयार करतात. तो अहवाल प्रस्तावाला जोडणं अनिवार्य आहे. 14वा आणि अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे ग्रामसभेचा ठराव. तुमच्या विहिरीच्या प्रस्तावाला ग्रामसभेने मान्यता दिली आहे हे दाखवणारा ठराव जोडल्याशिवाय तुमचा प्रस्ताव पुढे जातच नाही. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आता शेवटचं 15वं कागदपत्र. तुम्ही जी विहीर प्रस्तावित केली आहे त्या कामाचा समावेश ग्रामपंचायतीच्या चालू आर्थिक वर्षाच्या मनरेगा वार्षिक कृती आराखड्यात केलेला आहे याची एक प्रमाणित प्रत सादर करणं आवश्यक आहे. तर ही झाली कागदपत्रांची यादी. पण अर्ज सादर करताना काही सामान्य चुका हमखास होतात.
जर आपण ह्या चुका टाळल्या तर आपला प्रस्ताव नामंजूर होण्याचा किंवा त्याला उशीर होण्याचा धोका टाळता येतो. त्या चुका कोणत्या? तर अनेकदा प्रपत्र अ किंवा ब अपूर्ण भरलेले असतात. कधीकधी 500 मीटर अंतराचा दाखला जोडायचा राहून जातो किंवा ग्रामसभेचा ठरावच जोडलेला नसतो. स्थळ पाहणी अहवाल अपूर्ण असणं ही सुद्धा एक मोठी चूक आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याआधी या गोष्टी आवर्जून तपासा. तर अशा प्रकारे ही होती मनरेगा अंतर्गत विहीर मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची संपूर्ण आणि अधिकृत यादी. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता आपण जी काही कागदपत्र पाहिली ती सर्व जर तुम्ही व्यवस्थित आणि अचूकपणे सादर केलीत तर तुमचा विहिरीचा प्रस्ताव कोणताही अडथळा न येता नियमानुसार आणि वेळेत मंजूर होतो. आता कागदपत्रांबद्दल तर आपण बोललो, पण एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही बाकी आहे. तो म्हणजे मनरेगा विहिरीसाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत? ही विहीर नक्की कोणाला मिळू शकते आणि कोणाला नाही, याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यासाठी पुढच्या भागात घेऊन येणार आहोत. अशाच प्रकारच्या उपयुक्त आणि अधिकृत माहितीसाठी महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.